विद्यार्थ्यांनो, प्रीवियस लेक्चर मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.3 ऑलरेडी सुरू केला होता। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण क्वेश्चन थर्ड बाय क्रेमर्स रूल सॉल्व बाय क्रेमर्स रूल हा आपला चालू होता। त्यातील काही आपले प्रॉब्लेम सोडवणे झाले होते आणि काही उर्वरित प्रॉब्लेम्स पाहून घेऊया आपण। तर आपण पाहिलं होतं क्रेमर्स रूल सोडवत असताना इक्वल टू च्या राइट साइडला x y असावे आणि इक्वल टू च्या लेफ्ट साइडला कॉन्स्टंट म्हणजे नंबर असावा। राइट साइडला xy आणि इकडल्या साइडला नंबर। तर पहा मांडणी कशी करायची आपल्याला पाहून घ्या। फर्स्ट इक्वेशन x + 2y = -1 तर x y = नंबर आहे बरोबर। पाहून घ्या x y = अंक हा आपला काय आहे मांडणी आहे क्रेमर्स रूल साठी आणि हे ऑलरेडी तशाच पद्धतीत मांडून दिलेलं आहे, त्यामुळे याला काही आपल्याला करायची गरज नाही। जशाला तसं दिलं। सेकंड इक्वेशन 2x - 3y = 12 इथे सुद्धा x आहे y आहे आणि इक्वल टू बरोबर इक्वल टूच्या पलीकडे पुढचे त्या साइडला काय आहे नंबर आहे। म्हणजे हा सुद्धा आपल्याला ज्या पद्धतीने पाहिजे त्याच पद्धतीत इक्वेशन मांडलेलं आहे। म्हणजे या दोन्ही इक्वेशनला जशाला तसं आपण लिहिलं। आता आपल्याला काढायचं a1 a2 b1 b2 आणि c1 c2 ची किंमत सांगा। a1 म्हणजे काय? a1 म्हणजे पहिल्या इक्वेशन मध्ये x सोबत असणारी संख्या। a1 म्हणजे पहिल्या इक्वेशन मध्ये x सोबत असणारी संख्या। हे पहिलं इक्वेशन x सोबत इथे काही जरी दिसत नसेल तर 1 असतो a1। b1 म्हणजे हा आहे a1। b1 म्हणजे y सोबतची संख्या b1 आहे 2 आणि c1 म्हणजे कॉन्स्टंट म्हणजे अंक कोणता आहे आपला -1। a1 b1 c1 त्यानंतर a2 b2 आणि c2 a2 b2 c2। सेकंड इक्वेशन मध्ये x सोबत असणारा a2 y सोबत असणारा b2 आणि कॉन्स्टंट अंक म्हणजे c2। अरे एवढे a1 a2 b1 b2 c1 c2। याच्यानंतरची स्टेप आपला d काढा dx काढा dy काढा। तर पहिले काढूया आपण d चे सूत्र असते विद्यार्थ्यांनो फॉर्म्युला a1 a2 b1 b2 a1 a2 b1 b2 d = what is the value of a1? a1 is 1 a2 is 2 after that b1 is 2 b2 is -3 d = solve this determinant। how to solve the determinant? to solve determinant we have to cross multiply and subtract it। या determinant ला सोडवायचं। determinant ला सोडवत असताना क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि सबट्रॅक्शन करायचं आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन सुद्धा हा जो मी एरो दाखवत आहे याच पद्धतीने करायचं। पहिलं कोणाचं करायचं 1 आणि -3 1 * -3 आणि 2 * 2 यांचं करायचं पहिले क्रॉस मल्टिप्लिकेशन। d = करा 1 3 जा 3 आणि मल्टिप्लिकेशन मध्ये एक मायनसचा साइन असेल तर जशाला तसं ठेवा -2 2 जा 4 d = -3 -4 दोन्ही साइन जर मायनसचे असतील दोन्ही साइन जर मायनसचे असतील तर मायनसचा साइन जशाला तसं ठेवतात आणि दोघांची ऍडिशन करतात 3 + 4 7 सो द व्हॅल्यू ऑफ d इज -7 सो व्हॅल्यू ऑफ d इज -7। आपल्याला d ची व्हॅल्यू भेटली विद्यार्थ्यांनो। d भेटल्यानंतर आपण काढूया dx चा फॉर्म्युला आहे c1 c2 b1 b2 dx चा फॉर्म्युला आहे c1 c2 b1 b2 व्हॅल्यू पुट करायच्या। c1 c2 ची व्हॅल्यू आहे -1 12 b1 b2 b1 ची व्हॅल्यू आहे 2 आणि b2 ची व्हॅल्यू आहे -3। आता या डिटरमिनंटला सॉल्व करा। डिटरमिनंटला सॉल्व करताना क्रॉस मल्टिप्लिकेशन आणि सबट्रॅक्शन। क्रॉस मल्टिप्लिकेशन पहिले कोणाचं करायचं यांचं -1 * -3 आणि सबट्रॅक्शन कोणाचं 12 आणि 2 यांचं मल्टिप्लिकेशन करून नंतर सर्वांचं सबट्रॅक्शन। पाहून घ्या -1 -3 यांचं मल्टिप्लिकेशन त्यानंतर 2 आणि 12 यांचं मल्टिप्लिकेशन आणि त्याचं सबट्रॅक्शन। तर dx मल्टिप्लिकेशन करा 1 3 जा 3 मायनस * मायनस जेव्हा आपण मल्टिप्लिकेशन करतो तेव्हा मायनस मायनस कॅन्सल होतात मायनस * मायनस गेट कॅन्सल आणि इकडे 12 2 जा 24 सो dx became
आता आपला जो एक प्लसचा साइन आहे, 3 च्या बरोबर कोणतेही साइन नाही म्हणजे प्लस आहे, आणि 24 मायनस आहे. एक संख्या प्लस आणि एक संख्या मायनस, एक प्लस आणि एक मायनस असताना सबट्रॅक्शन करायचं आणि मोठ्या नंबरचं साइन द्यायचं. दोघांचं सबट्रॅक्शन करा. 24 आणि 3 चं सबट्रॅक्शन 21 आणि लास्ट नंबर आहे 24, त्याचं साइन देऊन टाका, कोणता आहे मायनस. तर dx आलेला आपला -21. d काढलो आपण, dx काढलो आपण. आता याच्यानंतर काढायचं आपल्याला dy. याच्यानंतर काढायचं आपल्याला dy. तर dy साठी फॉर्म्युला लिहा. dy इज इक्वल टू a1 a2 and c1 c2. a1 a2 and c1 c2. dy is equal to, what is the value of a1 a2? Look here, a1 a2 is 1 and 2, c1 c2 -1 and 12. आता या डिटर्मिनंटला आपल्याला काय करायचं, सॉल्व करताना क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आणि सबट्रॅक्शन करायचं. कोणाचं क्रॉस मल्टिप्लिकेशन, 1 आणि 12 -1 into 2. dy is equal to, करा मल्टिप्लिकेशन, 12 1 जा 12 माइनस ब्रॅकेट माइनस, लिसन अँड पे अटेन्शन. इकडे पहा, माइनस इंटू माइनस किंवा माइनस ब्रॅकेट माइनस जर आलं तर त्याचा प्लस होतो. माइनस ब्रॅकेट माइनसचा प्लस आणि मल्टिप्लिकेशन करा, 1 2 जा 2. सो द व्हॅल्यू ऑफ dy is 12 plus 2 is equal to how much? 14. dy became 14. y is -7, dx -21 and dy is 14. We have found the values of d, dx and dy. After that we have to find x. याच्यानंतर शेवटची स्टेप म्हणजे x y ची किंमत काढणे. x चा फॉर्म्युला असतो dx by d. x चा फॉर्म्युला आहे dx by d. x is equal to, dx ची व्हॅल्यू आहे पहा -21 आणि d ची व्हॅल्यू आहे -7. मल्टिप्लाय करा, 7 1 जा 7, 7 3 जा 21, माइनस माइनस गेट कॅन्सल, दोन्ही माइनस माइनस कटतील आणि इथे फक्त 3 राहणार. फक्त 3, ओनली 3 रिमेन्स. x काढलो. आता y ची व्हॅल्यू काढा. त्यासाठी y चा फॉर्म्युला लिहा, dy छेद d. y is equal to, what is the value of dy? dy is 14 and what is the value of d? d is -7. डिव्हिजन करा, 7 1 जा 7, 7 2 जा 14 आणि 1 मायनस जर असेल डिव्हिजन मध्ये तर जशाला तसा ठेवतात. डिवाइड करत असताना 1 जर मायनस असेल तर जशाला तसं. सो आवर सोल्युशन इज, दिस इज आवर x. Solution is 3, -2. 3, -2. We have got the answer 3, -2. Once again आणखी एकदा पाहूया, आपण सगळ्या स्टेप बघूया. हा आपला पहिला इक्वेशन होता x + 2y = -1, 2x - 3y = 12. आपल्याला सॉल्व कसं केलं, सॉल्व करताना xy एका साइडला आणि अंक पलीकडल्या साइडला, xy एका साइडला आणि हे डिजिट नंबर पलीकडल्या साइडला. पहिल्या इक्वेशनचे x सोबत चला a1, y सोबत चला b1 आणि नंबरला c1. दुसऱ्या इक्वेशनचा a2, b2, c2. हे व्हॅल्यूज फाइंड केल्यानंतर आपण काढला d चा फॉर्म्युला असतो a1 a2 b1 b2. नंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असताना जो मी त्या एरो दिला याच पद्धतीने क्रॉस मल्टिप्लिकेशन पहिले 1 * -3 नंतर 2 * 2. 1 3 जा -3, 2 2 जा 4. दोन्ही मायनस असल्यावर मायनसचा साइन जशाला तसा ठेवा आणि दोघांची ऍडिशन करा. 3 + 4 7. नंतर काढलो आपण dx चा फॉर्म्युला लिहिला, c1 c2 b1 b2 यांच्या व्हॅल्यूज दिल्या. याला आपण सोडवलं. सॉल्व करताना क्रॉस मल्टिप्लिकेशन -1 * -3 12 * 2 1 3 जा 3. मल्टिप्लिकेशन मध्ये मायनस इंटू मायनस, दोन मायनसची साइन असलेली कट होतात, त्यामुळे हा मायनस मायनस कटला. 12 3 जा 24, 3 - 24 -21. आफ्टर दॅट वी हॅव फाउंड dy. आपण dy काढला. dy चा फॉर्म्युला a1 a2 c1 c2. वी हॅव पुट द व्हॅल्यूज ऑफ a1 a2 c1 c2. आफ्टर दॅट वी हॅव सॉल्व dy. आपण dy ला सॉल्व केलं. 1 * 12, 2 * -1, 12 1 जा 12, माइनस ब्रॅकेट माइनसचा होतो प्लस, 1 2 जा 2, 12 + 2 14. तर आपल्याला dy भेटला, dx भेटला, d भेटला. शेवटची स्टेप म्हणजे xy काढायचं. x चा फॉर्म्युला आहे dx by d. dx ची व्हॅल्यू आहे -21, d आहे -7, 7 3 जा 21, मायनस मायनस गेट कॅन्सल. y चा फॉर्म्युला आहे dy by d. dy ची व्हॅल्यू आहे 14, d ची व्हॅल्यू आहे 7, 7 2 जा 14 आणि डिव्हिजन करताना 1 मायनस असेल तर जशाला तसे ठेवतात.
अशा प्रकारे आपलं सोल्युशन आलेलं आहे 3, -2. तुम्ही इथे व्हिडिओला पॉज करू शकता आणि या सगळ्या स्टेप एकदा पुढचा लेस पाहूया. 6x - 4y = -12, 8x - 3y = -2. लिसन. तर पहा मुलांनो कसं सॉल्व्ह करायचं. पहिला हा इक्वेशन खाली घ्यायचं. 6x - 4y = -12 इक्वेशन नंबर 1. पुन्हा खालचं इक्वेशन खाली घ्या. 8x - 3y = -2 इक्वेशन नंबर 2. आणि दोन्ही इक्वेशन एकदा पाहून घ्या. दोन्ही इक्वेशन ऑलरेडी राईट पोझिशन मध्ये आहे. x y नंबर x y नंबर. आता आपल्याला फक्त a1 a2 b1 b2 c1 c2 च्या व्हॅल्यूज लिहायचे. सांगा बरं a1 a2 ची व्हॅल्यू. a1 म्हणजे फर्स्ट इक्वेशनची x सोबतचा नंबर, b1 म्हणजे फर्स्ट इक्वेशन मध्ये y सोबतचा कोएफिशिएंट and c1 म्हणजे कॉन्स्टंट -12. सेकंड a2 म्हणजे दुसऱ्या इक्वेशन मधला x सोबतचा नंबर, b2 म्हणजे दुसऱ्या इक्वेशन मध्ये y सोबतचा नंबर, c2 म्हणजे दुसऱ्या इक्वेशनचा कॉन्स्टंट. a1 a2 b1 b2 c1 c2. now we have to find the value of d. d चा फॉर्म्युला आहे a1 a2 b1 b2 d is equal to, write the values of a1 a2 6 8 b1 b2 -4 -3. याला सॉल्व करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 6 * -3 -8 * -4 d is equal to 6 3 जा -18. मल्टिप्लिकेशन मध्ये जर एक मायनस साइन असेल तर जशाला तसंच होतं. आता यांचं मल्टिप्लिकेशन करा. 8 4 जा 32 आणि मायनस इंटू मायनस कॅन्सल होतात किंवा मायनस इंटू मायनस चा काय बनतो आपला प्लस बनतो. एक मायनस आहे एक प्लस आहे. एक नंबर मायनस आणि एक नंबरचा प्लस असेल तर सबट्रॅक्शन करून मोठ्याचे साइन देतात. 32 आणि 18 यांचे सबट्रॅक्शन किती होणार विद्यार्थ्यांनो. 32 and 18 यांचे सबट्रॅक्शन करा आणि काय होते ते मला लवकर तुम्ही सांगा. किती होणार 14. तर d ची व्हॅल्यू झालेली आहे आपली 14 झालेली आहे. एकदा बघून घ्या. 6 3 जा 18 एक मायनस आहे जशाला तसं. इकडे -8 into -4 मायनस इंटू मायनस बिकेम प्लस. 8 4 जा 32 -18 प्लस 32 एक मायनस एक प्लस असताना सबट्रॅक्शन करून मोठ्याचे साइन दोघांचे सबट्रॅक्शन केलं 14 आणि मोठ्याचे साइन प्लस. तर d आलेला आहे आपला 14. d काढलो. d च्या नंतर काढायचं आपल्याला dx आणि dx चा फॉर्म्युला आहे c1 c2 b1 b2 c1 c2 b1 b2 dx is equal to, write the value of c1 c2. c1 is -12, c2 is -2, b1 b2 b1 is -4, b2 is -3. solve this. how to solve? cross multiplication and subtraction. cross multiplication कोणाचं करायचं लेफ्ट टू राइट वाल्यांचं. -12 into -3 -2 into -4 आणि त्याच्यामध्ये सबट्रॅक्शनचं साइन. पाहून घ्या. ही पहिली पेयर ही सेकंड पेयर आणि दोघांचं काय करायचं आपल्याला सबट्रॅक्शन. 12 3 जा 36 मायनस इंटू मायनस प्लस होणार. प्लसचं साइन द्यायची गरज नाही. 2 2 जा 4 मायनस इंटू मायनस प्लस होणार. प्लसचं साइन द्यायची गरज नाही आणि हा मायनसचं साइन जशाला तसं. इथं बघून घ्या. 12 3 जा 36 मायनस इंटू मायनस प्लस झालं लिहित नसतात. 2 4 जा 8 मायनस इंटू मायनस प्लस होते. प्लसचा साइन द्यायची गरज नाही आणि हा मायनस जशाला तसा. dx is equal to 36 minus 8 28. dx ची व्हॅल्यू किती आली 28 आली. dx काढल्यानंतर आता आपल्याला थर्ड स्टेप मध्ये काय करायचं. आता पाहायचं आपल्याला dy ची व्हॅल्यू लिहायची. find the values of dy. for dy we have to write first formula a1 a2 c1 c2. व्हॅल्यूज पुट करा. a1 a2 च्या व्हॅल्यूज पहा बरं 6 and 8. c1 c2 च्या व्हॅल्यूज पहा -12 and -2. dy is equal to काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सबट्रॅक्शन. कोणाचं क्रॉस मल्टिप्लिकेशन एरो दिल्याप्रमाणे राइट टू लेफ्ट. 6 into -2 and -12 into 8 ही पहिली पेयर ही दुसरी पेयर आणि दोघांचं आपल्याला सबट्रॅक्शन करायचं. पुन्हा एकदा बघून घ्या. 6 into -2 8 into -12 आणि त्याचं आपल्याला करायचं सबट्रॅक्शन. dy is equal to 6 2 जा
12 एक मायनस असल्यामुळे जशाला तसं. आता इकडे पहा मायनस ब्रॅकेट मायनस बिकम्स प्लस, मायनस ब्रॅकेट मायनसचा प्लस होतो. 12 8 जा 96. आता याला सॉल्व करा. एक मायनस एक प्लस असताना काय करतात, सबट्रॅक्शन करून मोठ्याचे साइन 96 आणि 12 यांचे सबट्रॅक्शन होते 84 आणि मोठ्याचे साइन आहे प्लस आणि प्लसचं साइन द्यायची गरज नाही. अशा प्रकारे आपला डी आला, dx आला आणि dy सुद्धा आलेला आहे. आता शेवटची स्टेप x आणि y च्या व्हॅल्यूज काढा. x चा फॉर्म्युला असतो विद्यार्थ्यांनो dx by dx is equal to, write the value of dx. The value of dx is 28 and value of d is 14 and divide करा. x is equal to 14 1 जा 14, 14 2 जा 28. x became 2. After that we have to find the value of y. The formula for y is dy by d. Value of dy is 84 and d is 14. 14 1 जा 14, 14 6 जा 84. So value of y is 6 and our solution is, आणि आपलं सोल्युशन आलेलं आहे विद्यार्थ्यांनो 2,6. एवढा व्हिडिओ तुम्ही पॉज करा आणि सर्व स्टेप एकदा पहा. x minus y by 2 is equal to 1 by 2. तर सॉल्व करताना कसं करणार, x आणि y एका साइडला, इथे तर ऑलरेडी आहे. दुसरे इक्वेशन लिहा x by y2 छेद 1 by 2. इथे पण आहे बघा x y एका साइडला आणि अंक दुसऱ्या साइडला. आता यांच्या व्हॅल्यूज देऊन टाका. a1 सांगा, a1 म्हणजे काय, a1 म्हणजे पहिल्या इक्वेशन मध्ये x सोबत असणारा a1, y सोबत असणारा b1 आणि स्पेशल अंक असतो, कॉन्स्टंट असतो, त्याला आपण म्हणतो c1. टेल मी द व्हॅल्यूज ऑफ a1. हियर a1 is equal to 2, b1 is equal to 3, c1 is equal to 2. अगेन a2 म्हणजेच दुसऱ्या इक्वेशन मध्ये काय आहे, a2 इथं काही नसते म्हणजे 1. b2 इथे सुद्धा y च्या सोबत काही नाही म्हणजे 1 आणि खालचा 2 जशाला तसा 1 by 2 and c2 is equal to also 1 by 2. Now find the value of d. d ची व्हॅल्यू आपण फाइंड करूया. d चा फॉर्म्युला आहे a1 a2 b1 b2. d is equal to a1 a2 ची किंमत 2 1, b1 b2 ची किंमत 3 and minus 1 by 2. b2 ची व्हॅल्यू पाहून घ्या, मायनस इथं काही नाही म्हणजे 1 आणि खालचं 2 जशाला तसं 1 by 2. आता याला सॉल्व करा. सॉल्व कसं करतो आपण, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून सबट्रॅक्शन करा. क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 into -1 by 2 minus 1 into 3. याला आता आपण काय करूया, सॉल्व करूया. d is equal to, पाहून घ्या इकडं हा वरचा 2 खालचा 2 दोन्ही 2 काय होतील, कट होतील आणि फक्त राहणार -1 आणि इकडे मायनस का मायनस 3 1 जा 3. d is equal to -1 -3. जेव्हा दोन्ही साइन मायनसचे असतात तेव्हा मायनसचे साइन जशाला तसं ठेवतात आणि दोघांची ऍडिशन करतात. तर d ची व्हॅल्यू आलेली आहे आपली -4. d व्हॅल्यू काढल्यानंतर आपल्याला काढायचा असतो dx. dx चा फॉर्म्युला आहे तुमचा c1 c2 b1 b2. c1 c2 b1 b2. dx is equal to, write the values of c1 c2 2 and 1 by 2, b1 b2 3 and -1 by 2. Solve it. कसे सॉल्व करसा, क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शन 2 into -1 by 2 minus 3 into 1 by 2. dx is equal to, पाहून घ्या वरचा 2 खालचा 2, मल्टिप्लिकेशन मध्ये वरचा आणि खालचे दोन्ही संख्या आपल्या काय होऊन जातील, कॅन्सल होऊन जातील. राहिला फक्त इथं -1 मायनस, इथे काही कट होणार नाही कारण कशाला भाग जात नाही. तर मल्टिप्लिकेशन करा 3 1 जा 3 2 जशाला तसं. पुन्हा एकदा बघा 2 ने 2 ला भाग जातो. 2 is divisible by 2. 2 1 जा 2, 2 2 get cancel and -1 remain as it is. here -3 म्हणजे 3 आणि 2 यांचं डिव्हिजन होत नाही म्हणून यांचं मल्टिप्लिकेशन केलं 3 1 जा 3 खालचा 2 जशाला तसं. आता याला सॉल्व करा. It is called the subtraction of fraction. कारण हा एक फ्रॅक्शन आहे आणि या 1 च्या खाली काही नाही म्हणजे डिनॉमिनेटर मध्ये 1 असतो. जेव्हा सबट्रॅक्शन ऑफ फ्रॅक्शन आपल्याला करायचं असते तेव्हा खालच्यांचा म्हणजे डिनॉमिनेटरचा पहिले मल्टिप्लिकेशन करायचं. डिनॉमिनेटरचा पहिले मल्टिप्लिकेशन करून क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. खालच्या खालच्याचा गुणाकार आणि तिरपा गुणाकार.
मल्टिप्लिकेशन ऑफ डिनॉमिनेटर अँड क्रॉस मल्टिप्लिकेशन. डिनॉमिनेटरचा मल्टिप्लिकेशन करा. 2 1 जा 2. पाहून घ्या, पहिले खालच्यांचा गुणाकार करतोय आणि नंतर तिरपा गुणाकार. तिरपा म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन. -1 into 2 -2 minus 3 into 1. 3 1 जा 3. पुन्हा एकदा बघून घ्या, खालच्यांचा मल्टिप्लिकेशन 2 1 जा 2 आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन -1 into 2. what 2 1 जा 2 and 1 3 जा 3. dx is equal to -2 and -3. -2 आणि -3 चं काय म्हणणं सांगा बरं. जेव्हा दोन्ही मायनसचे साइन असतात तेव्हा मायनस जशाला तसं आणि दोघांची ऍडिशन 5/2. एकदा हा सबट्रॅक्शन ऑफ फ्रॅक्शन पाहून घ्या. इथे व्हिडिओला पॉज करा आणि हे स्टेप एकदा पाहून घ्या. तर पाहून घ्या, एकदा हे क्रॉस मल्टिप्लिकेशन पाहून घ्या. आपल्या इथे आला होता 2 2 गेट कॅन्सल. -1 मायनसला मायनस. 3 आणि 2 हे डिव्हिजिबल होत नाही, डिवाइड होत नाही, म्हणून यांचं मल्टिप्लिकेशन पहिले केलं. 3 1 जा 3. खालचा 2 जशाला तसं. या 1 च्या खाली काही नाही म्हणजे 1 आणि याला सॉल्व्ह केलं. 2 खालच्याचा गुणाकार म्हणजे मल्टिप्लिकेशन. जेव्हा आपण फ्रॅक्शनचं सबट्रॅक्शन करतो तेव्हा मल्टिप्लिकेशन ऑफ डिनॉमिनेटर करायचं आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. 2 1 जा 2. क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 1 जा 2. 1 3 जा 3. -2 -3 becomes -5. 2 remains as it is. Now we have to find dy. The formula for dy is a1 a2 and c1 c2. dy is equal to, write the values of a1 a2, 2 and 1. c1 c2 is 2 and 1/2. सॉल्व करा. कसं सॉल्व करसाल, क्रॉस मल्टिप्लिकेशन करून. सबट्रॅक्शन कोणाचं क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 आणि 1/2 चं, -1 आणि 2 चं. dy is equal to 2 2 get cancel. 1 remains as it is and multiplication 1 2 जा 2. dy is equal to 1 - 2. 1 प्लस चा 2 मायनस चा, एक प्लस एक मायनस असल्यावर सबट्रॅक्शन करून लार्ज नंबरचं साइन द्या. दोघांचं सबट्रॅक्शन 1. लार्ज नंबर आहे 2, त्याचं साइन आहे मायनस. तर dy ची व्हॅल्यू झाली -1. आपण d काढलो. द व्हॅल्यू ऑफ d इज -4. व्हॅल्यू ऑफ dx इज -5/2 and value of dy is -1. The last step is to find the value of x and y. The value of x, for the x the formula is dx by d. What is the value of dx? dx is -5/2 and d is -4. Solve it. dx is x is equal to, या 4 च्या खाली काही नाही म्हणजे 1 असतो. तर पाहून घ्या, -5/2 जशाला तसं ठेवतात आणि हा जो डिवाइडचं जे साइन आहे डिव्हिजनचं, याला मल्टिप्लायचं साइन करायचं आणि खालच्या फ्रॅक्शनला ऑपोजिट द्यायचं. -1/4/1 आहे, त्याला करा 1/-4. पाहून घ्या, पहिलं जशाला तसं, वरचा फ्रॅक्शन जशाला तसं लिहा. डिव्हिजनच्या ऐवजी सबट्रॅक्शनचे साइन घ्या आणि खालच्याला काय करा, उलट करा. -4/1 च्या ऐवजी 1/4 करा. आता सॉल्व करायला -5 1 जा -5 and 2 4 जा 8. मायनस गेट कॅन्सल. x is equal to 5/8. व्हिडिओ पॉज करा आणि ही स्टेप एकदा पाहून घ्या. Now we have to find y. The formula for y is dy by d. y is equal to, value of dy is -1 and d is -4. Minus get cancel. Y is equal to 1/4. So solution is 5/8, 1/4. पुन्हा एकदा आपण सगळं एकदा रिव्हिजन घेऊया. एकदा पाहून घ्या. इक्वेशन होतं 2x + 3y = 2. x y = नंबर आहे जशाला तसं ठेवा. x - y/2 1/2. x आहे y आहे = च्या पलीकडे नंबर आहे, हा पण जशाला तसं ठेवलं. नंतर आपण a1 a2 b1 b2 c1 c2 यांच्या व्हॅल्यूज काय केल्या, लिहून टाकलं. पुन्हा फॉर्म्युला लिहिला d चा a1 a2 b1 b2. a1 ची व्हॅल्यू 21, b1 ची 3, b2 ची 1/2. यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. 2 * -1/2 -3 * 1. 2 2 गेट कॅन्सल. मग इथे राहिला -1 आणि इथे 3 1 जा 3. -1 आणि -3 becomes -4. जेव्हा दोन मायनस असतात तेव्हा मायनस साइन तशा तसं लिहितात आणि दोघांचं बेरीज करतात, म्हणजे ऍडिशन करतात.
त्याच्यात आपण dx चा फॉर्म्युला लिहिला, त्याच्यात त्यांच्या व्हॅल्यूज आपण पुट केला, त्यांचा क्रॉस मल्टिप्लिकेशन 2 into -1/2 -3 into 1/2 2 गेट कॅन्सल, रिमेन्स -1 मायनस जशाला तसं 3 1 जा 3 2 जशाला तसं. इथे जर कॅन्सल होत असेल, डिवाइड होत असेल तर आपण डिवाइड केलो असतो, पण होत नाही म्हणून यांचं मल्टिप्लिकेशन केलं. 3 1 जा 3 2 जशाला तसं. आता या 1 च्या खाली काही नाही म्हणजे 1 असतोच, मग याचं सबट्रॅक्शन केलं. सबट्रॅक्शन करताना पहिल्यांदा डिनॉमिनेटरचा मल्टिप्लिकेशन करायचं आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन. डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन नंतर क्रॉस मल्टिप्लिकेशन. डिनॉमिनेटरचं मल्टिप्लिकेशन करा, 1 2 1 जा 2, पुन्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन -1 into 2 -2 आणि मायनस साइन जशाला तसं 1 into 3 3. याला सॉल्व केलं -2 -3 -5 2 जशाला तसं. त्याच्यानंतर काढलं आपण dy चा फॉर्म्युला लिहिला, त्याचे आपण व्हॅल्यूज पुट केल्या, याला क्रॉस मल्टिप्लाय केलं 2 into 1/2 -1 into 2 2 गेट कॅन्सल. इथं डिवाइड होतात 2 and 2 गेट कॅन्सल, रिमेन्स 1. इथं 2 1 जा 2 1 -2 -1. द लास्ट स्टेप इज टू फाइंड x. शेवटची स्टेप म्हणजे x काढणे. x ची फॉर्म्युला dx is equal to dx ची व्हॅल्यू आहे -5/2 आणि d ची व्हॅल्यू आहे -4. आता 4 च्या खाली काय असते म्हणजे 1 असते. याला सॉल्व करताना पहिला फ्रॅक्शन जशाला तसं लिहायचं, डिव्हिजनच्या ऐवजी मल्टिप्लायचं साइन द्यायचं आणि दुसऱ्या फ्रॅक्शनला काय करायचं, उलट करायचं. -4/1 आहे त्याला 1/-4 करा आणि याला सॉल्व करा. आता याचं मल्टिप्लिकेशन 5 1 जा 5 2 4 जा 8 मायनस गेट कॅन्सल 5/8. y साठी फॉर्म्युला dy/d. dy ची व्हॅल्यू आहे -1, d ची व्हॅल्यू आहे -4, मायनस कॅन्सल झालं 1/4. अशा प्रकारे सोल्युशन आलेलं आपलं 5/8, 1/4. पॉज करा आणि व्हिडिओ पाहू.